तुमचं काय आहे? माझ्या शाळेचं नाव आहे सहकार विद्या प्रसारक मंडल. शिक्षणात माती खाली झाली. पास आउट का? पास आउट पास झालास का? काय नाही तर काय? पास झालास का? नाही झाला वाटतं. स्वतः पोहोचतोय घरी. चलो उद्या कचरा पण टाकायचंय सगळं. थांबा एक मिनिट, दरवाजा उघडतो. हॅलो घर, आम्ही आलो. चला आलो. दम शरद खेळायचं काम चालू आहे. फर्स्ट वर्ड झालाय, सेकंड वर्ड झालाय, चौथा वर्ड इज ब्रेकिंग इज फोर्थ वर्ड. थंडी वाजते म्हणून असं टाकून बसलोय. दीदी हाय, आम्ही ग्रुप आहोत. मूवी आहे आणि कमेंट मध्ये सांगा इन हिंदी 4. चौथा वर्ड काय आहे. शो. दॅट्स इट. सांगा कमेंट मध्ये. सो विशाल, रोहित, वी आर गोइंग टू डू दिस. आपण देतोय फुल खायला जरा. येस. वाचून घे. ई बाबा रे, आयुष्य जाईल. दीदी कन्फर्म आणणार. माझ्या हातात पाहिजे मला मोबाईल, मी बोलूच शकत नाही. इथे बाजूला ठेवतो. ठेव तुझ्याकडे ठेव, चालेल, मला काय प्रॉब्लेम नाही. ठेव ते ठेव. नाही ते चला फोन ठेव. बाबा स्टार्ट. टाइम स्टार्ट करा. टायमर. हॅलो सिरी. पुढे गेला सिरी. Hey Siri, can you set the timer for 5 minutes? 5 minutes starting now. चला बोला पटापट. काय माहिती नाही. असं नसतं ते. I'll help you in this English. इंग्लिश ना इंग्लिश. इंग्लिश हाँ. 6. अच्छा, हिंदी मध्ये मूवी आहे, नाव इंग्लिश आहे. येस I'll help you because तेवढं मी help करेन. हा. फर्स्ट 6th वर्ड. क्लिक. पिक्चर. सेकंड डेथ. डाई. डेड. मर गया. किल. मर्डर. तू मोठा आहेस. लहानपणीच मेला. छोटा. छोटा आहे हा शब्द. You guys can see. पुन्हा एकदा बघू शकता काय छोट्याला अजून काय म्हणतात हिंदी मध्ये. हे असं नाव आहे. छोटा. पण नक्की हारणार आहे. पहले बचपन ना. A few moments later. पिक्चरचं लास्ट होतं. अगदी 1.5 तास झालाय. काहीतरी स्टार्टिंग. सकाळी आम्ही निघेपर्यंत होऊन जाईल वाटतं. बोनी. हल्ला बोल ओव्हर जॉर्जी अँड बोनी कपूर. येस. हा कुठला पिक्चर आहे? हल्ला बोल नाही ते पण. हल्ला बल्लू ओव्हर जॉर्जी. अच्छा, जॉर्जी आहे अँड बॉनीज पिक्चर. हे 3 पुढे वाचले. आता बोनी कपूर कसं दाखवू मी? व्हॉट द हेक. श्रीदेवी पासून चालू करायला लागलं. टायटल वगैरे असेल. अरे हो, पण ते बघितल्यावर कोण पुस्तक वाचेल. गुड मॉर्निंग. सो आता आम्ही निघालोय काहीतरी खायला आणायला, बिकॉज आज पाणी आलं नाहीये. ते बिल्डिंगची टाकी साफ करतात. सो आज सकाळी मी उठलेलो 7:30 वाजता, पण पाणी आलंच नाही. सो मग आता फ्रेश झालोय थोड्याशा पाण्यामध्ये आणि काहीतरी आम्ही बनवणार होतो भुर्जी वगैरे, पण पाणी नसल्यामुळे काही नाही करत. तसं जाऊन वडापाव घेऊन येतो, चहा घेऊन येतो आणि मग निघायचं थोड्या वेळात. चला वडापाव. तर मी 3 खातोय आणि त्याच्यासाठी पार्सल घेतलं. खाऊन जातो गरम. या वडापाव खायला. Converts, you can connect to all your accounts. It will segregate your spends. कोणाला मसाज करायचा असेल, ग्रोसरीज किती केलेस, परत कॉन्टॅक्ट ते नंबर देऊ जा मसाजसाठी. व्हॉट्सअप साठी मसाज.
मसाज साठी माझं प्राइस वेगळं आहे. त्याला इन्स्टावर तुम्ही मेसेज करू शकता. मेसेज करा, ऍडव्हान्स 3 महिने आधी बुकिंग आहे. ओके. कसं वाटलं तुम्हाला? ह्याने 3 सेकंड आधी बुकिंग करून झालं यांचं, पण ठीक आहे, स्पेशल आहे थोडं बघ. तर सगळं आवडतंय, म्हणजे गॅस वगैरे ठेवतोय आता, म्हणजे पॅक वगैरे केलंय. तरी अजून थोड्याशा गोष्टी ज्या घ्यायच्यात त्या राहिल्यात. मम्मीचा कॉल आहे, तर ठेवतो आणि मग आवडतो, म्हणजे नंतर आल्या परत आल्याच घाण नको. सो जेवढं आवडता येईल, जेवढं नीट ठेवता येईल तेवढं ठेवतो. हे जर मम्मी असली असती तर मम्मीने सगळं नीट ठेवलं असतं, पण असं थोडं होतंच इथे तिथे. सो मम्मी तू पण बघ व्हिडिओमध्ये सगळं नीट ठेवलंय का, मी दाखवतो. थांब. किचन सगळा गॅसपासून सगळं नीट ठेवलेलं आहे, बांधून ठेवलेलं आहे. सो हे सगळं आवरलेलं आहे, कचरा टाकायचा आहे. फक्त नळ सगळे बंद केलेत का बघायचं, बाकी सगळं छान क्लिअरच आहे, घाण नाही आहे. सो इथे पॅकिंग चालू आहे, ते होईल मग निघू. सो आता सुशांत मला ऐक केस सेट करून देतोय. ही इज अ हेअर स्टायलिस्ट ना, प्रोफेशनल हेअर स्टायलिस्ट. अरे ये तर कर. अरे काय तोंडात घालते त्या माझ्या कॅमेरा. लाईट खूप कमी येते, पण ठीक आहे. करू दे त्याला. तिकडे पण सेम गोष्ट चालू आहे. सुशांत सिस्टर इज मेकिंग हर हजबंड्स हेअर. म्हणजे असं कसलं इंग्लिश? हे बरोबर इंग्लिश होतं, पण ते ऐकायला खूप चुकीचं चुकीचं वाटलं. थँक्यू. नीट बांधलेत का, तर आपण याला बुक करूया रूम मध्ये केस बांधायला. कुठलं लावलंस हे वॅक्स जेल? छान बांधलंय. थँक्यू. मोंगा माणूस आहे यानंच मोडतो. काय मोंगा माणूस आहे यानंच मोडतो म्हणजे? ते बाहेरून आणते. आम्ही गुजराती मा बात करे क्या रे क्या. बरं ठीक आहे. तुला बेबी हेअर सोडून का? बेबी हेअर थांब जरा. नको थांब ना. नको. देवा माझे मी पण दर्शने उजळो जीवन. क्यूट. थांबा 1 मिनिट. ओके लूज आहे ना. तू मला मधुबाला वगैरे बनवलेस का? हो. पण मी जाऊ दे, आता बोललो असतो, एक शब्द आलेला तोंडात, पण नको व्लॉगमध्ये नको. मग परत ते केस बीस करतात आपल्यावरती. ओवरून नाव आहे तसं नाही दिसत आहे ना मी. उमरावजान नाही, ते चांगले लोक होते रे. अजून काही हे असं बी घेऊन जाऊ घरी. शाळेत चाललोय का मी असं. चलो आता आम्ही निघालेलो आहोत घरी जायला. अजून मेन काम राहिलंय, मेन रिच्युअल, तो म्हणजे मच्छी घेणे. शास्त्र असतं ते. सो आता ते मच्छी घ्यायची आहे, त्यानंतर घरी. हॅलो चलो मच्छी घ्यायला. सो आता आलोय मच्छी घ्यायला. ठीक आहेत ना मोबिल, कारण आपण कापल्यावरती छोटे म्हणते. जवळ पण छान आहे. बोंबील कशी दादा? ते 200 रुपये पाव किलो. 200 रुपये पाव किलो. एक पाव. मम्मीला विचार. मला पण पाव लागतील. हे बघा शार्क. शार्क आहे, सुकलेला शार्क. नाही सोडे बिडे काही नाही घेते. काय ते?
ओली जेव्हा असते ना त्यावेळेस ती चिरायला मिळते. काय कुठली मच्छी आहे? सुकवली जाते ती. कोणती मच्छी ही? बगी बगी बघी. पाकिट बगी ही वाली मुशी आहे ना, ही मुशी आहे. कुठली मुशी? बेबी शॉल. हा बेबी शार्क मुशी. शार्क इज मोठी. येस येस. शार्क म्हणजे मुशी. हे बघ ना, कोण बघ बेबी शॉल. याचे 50 देऊ ना. 100. नाही 100. स्कॅनर आहे ना? मला अंडी द्या. अरे पाव किलो मध्ये भरपूर आलाय बोंबील. 100 पीस असतील. हो आणि फ्रेश आहे. फ्रेश बोलण्यापेक्षा छान आहे. सुंदर. एवढा एवढे बोंबील येतात. हो 100 नग. 100 पीस आहेत 100 त्याच्यामध्ये. नग आहेत ते. आणि कितीला आहेत आपले? 200चे ना? 200चे. पॅकेजिंग मस्त आहे. गर्दी मस्तच आहे. छान आहे. मंडणगड बस स्टँड. झाली आता मच्छी घेऊन निघालो घरी. पुढे ठेवूया वरती खालती. आलो आता माणगावला. ओले काजू घेतोय. जास्त खाल्ल्या 300 रुपयाला 100 पीस. उन्हात ना वाटा के लावले ते काढताय तसे आम्ही पण इथे काढले ते त्या उन्हामध्ये लालच येतो. आणि ओले काजू घेतलेत. निघतोय. तर जेवायला कुठेतरी थांबायचंय. ये बाय बाय. ये आम्ही जाताना ज्या हॉटेलमध्ये थांबलेलो तिथेच आम्ही पोहोचलेलो आहोत. हॉटेल मल्हार धाबा. हे धाबा ना, सॉरी बगीचा. चला. आपल्याला अतिशय भुका लागल्यात. तर जेवणार आणि पटकन घरी जाणार. हे काय कॅमेरा. सुशांतने मागवली आहे चिकन थाली. मी मागवली आहे सुरमई थाली जी अजून आलेली नाही आहे. आणि सुशांत मला हा पांढरा रस्सा देणार आहे. हे नाही हो ना. आपण मागायगे अपना पांढरा रस्सा. देत नाहीये तर आपण टेस्ट करूया. चांगलं असेल तर मागूया. तिथं चहा प्यायला थांबलोय तिथे पेट्रोल पंप साठी. अजून 2 सांग. आता मेन डिस्कशन झालेलं की कोणाच्या शाळेचं नाव काय आहे. प्रतीक सर तुमच्या शाळेचं नाव? डॉमिनिक सावे विद्यालय. ओ माय गॉड. आणि कुठल्या वर्षाची बॅच? काय बॅच म्हणजे पासआउट झालेल्याची बॅच पाहिजे. पासआउट सांग. 2000. ह्याला कोण ओळखत असेल त्यांनी प्लीज फॉलो करा, सबस्क्राईब करा. तुमचं? कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल. ओ माय गॉड. बँड्रा ईस्ट. कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल. पासआउट बॅच इयरचं माझं लक्षात नाही बाबा. 2 वेळा पास झाले. हा सांग ना. मे बी 2006. हा माय गॉड. हिला कोण ओळखत असेल प्लीज सबस्क्राईब करा. कोरियन काका पहिला चॅनल ओपन करतो. स्कूल स्कूलचं नाव आहे सेंट इग्नेशियस हायस्कूल. सेंट इग्नेशियस हायस्कूल. ओके. पासआउट बॅच? पासिंग बॅच 2010-11. 2010-11. ओके. सर? मी जयाबेन खोत हायस्कूल. त्याच्या आधी? नेवल पब्लिक स्कूल. पासआउट बॅच? मी 7वी फेल आहे, पास नाही. नालायक सांग ना. 7वी फेल आहे. बरं 7वी फेल. तुझं काय? सन्मित्र मंडळ विद्या मंदिर. पासआउट बॅच? 2004 आहे. बरं 2004. ओके. ह्याला कोण ओळखत असेल तर सांगा ना. सबस्क्राईब करा. आणि तुमचं स्वतःचं सांगा. माझं स्वतःचं. तुमचं काय साहेब? माझ्या शाळेचं नाव आहे सहकार विद्या प्रसारक मंडळ. शिक्षणात माती खाली झाली. पासआउट का? पासआउट पास झालास का? काय नाही तर काय. पास झालास का? नाही झाला वाटतं.
घराच्या खाली मम्मी आली आहे मला घ्यायला. दाखवतो का आधी बॅगा काढतो. खाली तर कर खिडकी. बघ ना. बाय बाय विशाल. बाय बाय. आमचं झालं एकमेकाला गळा भेट करून, पण मी विसरलेलो ब्लॉग चालू करायला म्हणून. बाय दीदी. सुंदर आहे घर सुयश. थँक्यू. चला. यस बाय बाय. उद्या भेटूया. बाय प्रतीक. येस बाय बाय. हिशोब करायचा टाइम आहे ना. हा हिशोब करा. येस बाय बाय. लव्ह यू टू. भेटूया. चला मी येतोय. बाय.